एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळालंच नाही. शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरेंचा टोला तर ठाकरेंचं डस्टबिन रिकामं व्हायला लागलंय. शिवसेनेतील इन्कमिंगवरून शिंदेंचा पलटवार. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेत बरळले. नव्या वादाची शक्यता. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं. प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून खासदार उदयनराजेंची फडणवीसांकडे मागणी. मनसेत पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्ष नेमला जाणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नवा प्रयोग तर दादरच्या सावरकर सभागृहात गुढीपाडवा मेळाव्याचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाने जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय. घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंसह चंद्रकांत रघुवंशी आणि संजय कोळकेंचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार. तेलंगणात ओबीसींना 42% आरक्षण देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. शैक्षणिक संस्था, राज्यांतर्गत सेवांमधील नियुक्त्यांसह राजकीय आरक्षण मिळणार. 9 महिने अंतराळात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्बर उद्या पहाटे पृथ्वीवर परतणार. फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय.